पिवळे रावेतकडे काही वनवे केलेले तुम्हाला ते येताना जाणवले असतील. तर हा वाहतूक कोंडीचा प्रश्न आम्हाला सतत जाणवत राहतो. मी जेव्हा इकडे अभ्यासाला ॲज अ स्टुडंट म्हणून आले होते तेव्हाचं पुणे आम्ही मुक्तपणे वावरायचो, जसं रोहित दादा म्हणाले तसं. 4-5 मैत्रिणी अभ्यास केला, निघालो, खाऊ गल्लीमध्ये खावंसं वाटलं, बाहेर अगदी निवांत भटकत निघालो, पावसात भिजत निघालो आणि अंगावर कपडे वाळतायत, अंगावरच कपडे भिजतायत, पुन्हा पाऊस पडतो, पुन्हा पाऊस उघडतो. अशा सगळ्या वातावरणात भीती वाटत नव्हती. हे फार महत्वाचं की भीती वाटत नव्हती. आता मात्र तितकी सुरक्षितता आहे का पुण्यामध्ये हा प्रश्न वारंवार निर्माण होतो. खैर आता मी काही पायी फिरत नाही, आता माझ्यासोबत माणसंही असतात, परंतु मी असा विचार करते की माझ्यासारखे स्टुडंट म्हणून येणारे खूप लोक आहेत, त्यांना कसं वाटत असेल. कारण आपण बघितलं असेल की मागच्याच वर्षी लेशपाल जवळगे नावाच्या विद्यार्थ्याने ज्या पद्धतीने राज्यसेवेचा अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थिनीला या सगळ्या तावडीतनं, मुलांच्या तावडीतनं वाचवलं, तर हे वाईट आहे. भर वस्तीमध्ये असं पुणे कधीही नव्हतं जे पुणे आत्ता दिसत आहे. लॉ अँड ऑर्डरच्या संबंधाने किंवा येरोडा परिसरामध्ये की जिथे कॉमर्स झोन आहे, एक रस्ता जेलकडे जातोय, एक रस्ता रिमांड होमकडे जातोय, एक रस्ता मेंटलकडे जातोय, अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे. आणि तिथेच कामावरून बाहेर आलेल्या तरुणीवर सपासप चाकूने वार होतात, रक्ताच्या थारोळ्यात असते आणि कोणी सोडवतच नाही आणि ती मरून जाते. या घटनेला 15 दिवस उलटत नाही तर बाजूच्या खराडीमध्ये कात्रीने आपल्याच पत्नीचा खून करून त्याचा व्हिडिओ बनवणारा पती. भीती का वाटत नाही? तर पुण्यातल्या लॉ अँड ऑर्डर बद्दल मला फार काळजी वाटायला लागते. पुण्यामध्ये अजूनही म्हणजे खरं तर पुण्यात खूप सुंदर सुंदर लायब्ररीज आहेत, पण माझ्यासारख्या माणसाला काय आवडेल की राजकारणाच्या पलीकडे, तर पुण्यात एक अतिशय चांगली लायब्ररी की जी विद्यापीठांच्या संलग्न लायब्ररींपेक्षा, कॉलेजच्या पेक्षा सुद्धा एक अशी चांगली ओपन लायब्ररी व्हावी की ज्या लायब्ररीत आम्हाला खूप शांतपणे पुस्तकं वाचायला मिळावीत. स्वच्छ पुणे आणि